शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। बनावट गॅरंटी प्रकरणात सरकारची भूमिका नसल्याचे कसे म्हणता येईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आपल्याकडे एफआयआरच्या प्रती तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारी असल्याचा दावाही त्यांनी केला। संबंधित कंपन्यांना कमी किमतीत जमीन देण्यात आल्याचा आरोप करत सुमारे 99 कोटी 90 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणात 5 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून सहाय्यक मुख्य अभियंता बागडे यांच्यासह इतरांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले। निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचा दावाही त्यांनी केला। महाजन कोणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असल्याने सरकारचा हात असल्याचे कसे म्हणता येईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तसेच बनावट बँक गॅरंटी दिल्याचा आरोप करत संबंधितांच्या अटकेचे वॉरंट निघाल्याचा दावा त्यांनी केला आहे। त्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की सौर ऊर्जा प्रकल्पात सरकारची कोणतीही गुंतवणूक नाही, खोटी बँक गॅरंटी देणाऱ्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी उत्तर दिले। मुख्यमंत्री सरकारची भूमिका नाही असं कसं म्हणता येईल। माझ्याकडे एफआयआर एक नमुना दाखल, कारण काल भारतीय जनता पार्टी खरं तर या डिपार्टमेंटने खुलासा करायला पाहिजे होतं, पण भारतीय जनता पार्टीचे लोक खुलासा करत होते म्हणून मी मुद्दाम बोललो नाही। पण माझ्याकडे एफआयआर एक नमुना दाखल आणि आणखी असे 5 एफआयआर आहे। याच्यात सौर ऊर्जेसाठी सरकारनं या कंपन्यांना अतिशय मोफतच म्हणता येईल अशी मोठ्या प्रमाणावर जमीन दिलेली आहे आणि जमीन दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीनं प्रकल्प करावा असं अपेक्षित आहे। पण या लोकांनी जमीन दिल्यानंतर, सरकारने जमीन अलॉट केल्यानंतर या ठिकाणी प्रकल्प सुरू केले नाही। जमीन देताना, प्रकल्प मंजूर करताना त्यांची बँक गॅरंटी घेतली। आता हे जे माझ्याकडे हे 99 कोटी रुपये तर बुडाल्याचं याच्या अधिकाऱ्याचंच तक्रार माझ्याकडे आहे। एक अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांनीच कंप्लेंट केलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। नंतर त्याचं आर्थिक जो गुन्हे विभाग आहे मुंबईचा त्यांनी तपास केलेला आहे आणि या लोकांना गुन्हे दाखल झालेले आहे 1। याच्यात अजून 5 अधिकारी सस्पेंड झाले, त्यांचे पण माझ्याकडे नाव आहेत। जर मला सांगा, अधिकारी सस्पेंड जर सरकारचा त्याच्यात हात नाही तर मग अधिकारी का सस्पेंड केलेले? हे अधिकारी सुद्धा सरकारने सस्पेंड केले। मला असं वाटतं सीजीएम आहे व सहाय्यक मुख्य अभियंता बगाडे आहे, असे 5-7-8 लोक आहेत त्याच्यामध्ये, ज्यांनी 5 लोकांना निलंबित केले। माझ्याकडे, मी खोटं बोलायचं काही कारण नाही, माझ्याकडे हा एफआयआर त्या विषयातला आहे। हा एफआयआर आहे पोलीस ठाणे निर्मलनगर 10/1/2026 ला सकाळी 6:30 वाजता दाखल झालेला हा एफआयआरची प्रत माझ्याकडे आहे आणि ही प्रत 10/1 मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो लागलं तर सगळ्यांना। हा एफआयआरची कॉपी, हा एकच आहे, आणखी 5 एफआयआर असे आणि याच्यात 5 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय। मला एक सांगा, सरकारची जागा दिलेली आहे, सरकारला फसवलेलं नाही त्यांनी, मग मुख्यमंत्री महोदय कसं म्हणतात सरकारचा कोणताच रोल नाही याच्यात? सरकारचा रोल आहे। ज्या वेळेस हे प्रोजेक्ट पूर्ण करत नाही मग यांची बँक गॅरंटी आहे ती फोरफिट करण्यासाठी हे अधिकारी गेले, तर त्यांना त्या बँकेत कळालं की ही बँक गॅरंटीच बोगस आहे, बनावट आहे, अशा प्रकारचा हा प्रकार आहे। याच्यातून सरकारचं मी सांगितलेलं 10,000 कोटी रुपयाचं नुकसान आहे। याच एका केसमध्ये 99 कोटी 90 लाख रुपये त्याच्यात एफआयआर मध्येच लिहिलेलं आहे सगळं। हे मी तुम्हाला, याच्यात नाव आहेत बघा, हितेश भाई नाथालाल राबिया, हितेन कुमार लालजीभाई कनानी, राहुल पनाळे, भावेश कुमार पटेल, हा पनाळे अधिकारी हे नाव आहेत। नाणे आणि चलन लिहिलेले आहे पहा, 99 50 00 000 आणखी एवढे आकडे तुम्हीच मोजा, याकडे मला मोजता येत नाही। आणि मग माननीय मुख्यमंत्री कसं म्हणतात की याच्यात सरकारचा रोल नाही, मग सरकारने याच्यातले महाजनकोचे 5 अधिकारी सस्पेंड का केले? त्यामुळं सरकारच्या अधिकाऱ्यांच्या, जर एखाद्या दिवस त्यांनी तो प्रोजेक्ट पूर्ण केला असता असं धरून चाला, तर सरकारने या विभागाने जाऊन ती बँक गॅरंटी व्हेरीफाय केली असती का? नसते केली। बरं, ही माहिती नाही आहे का? तर आहे। या अधिकाऱ्यांना हे माहिती होतं की बनावट बँक गॅरंटी आहे,
त्यामुळं आता मला सांगा, एखादा प्रोजेक्ट 2022चं टेंडर आहे, 2026लाही होत नाही, जागा त्यांना अलॉट केलेली आहे, सरकारची फसवणूक नाही आहे. आणि म्हणून सरकारची फसवणूक होत असताना सरकारमधले अधिकारी आणि मी म्हणेल कोणत्या तरी राजकीय लोकांचा यांना पाठिंबा आहे, म्हणून ही घटना घडलेली आहे. हा FIR माझ्याकडे आहे. FIR काय पोलीस स्टेशनचा PI मी नाही, ACP मी नाही, DCP मी नाही, CP मी नाही, आर्थिक गुन्हे विभागाने सुद्धा अशा पद्धतीने आता आणखी हाईट या लोकांना अटकेचं वॉरंट निघालेलं आहे. तर यांच्या अटकेला मला असं वाटतं कोणी यांच्या जामिनाला विरोध सुद्धा करेना. सरकारचा माणूस का जात नाही? सरकारचा माणूस कोर्टामध्ये. आता उद्या तारीख आहे, 24 तारखेला याची तारीख आहे. सरकारने यांच्या जामिनाला विरोध केला पाहिजे, तर सरकारचा हात नाही असं मी समजेल. उद्या 24 तारीख मुंबईच्या कोर्टात आहे. मीच प्रयत्न करतोय मला याच्यात कोर्टात इंटरिम करता येईल का म्हणून. मी प्रयत्न करतोय, जर मला पॉसिबल राहील तर मी इंटरिम करेल, यांच्या जामिनाला विरोध करेल.